हा मला आत्मविश्वास आहे. बाकी कोर्टाला सुद्धा मी विनंती अनेकदा केलेली आहे. एक शेवटची विनंती करतो, नाही तर आम्ही आता नाद सोडतो. लोकशाही ही केवळ शिवसेनेची लढाई नाहीये. अपात्रतेचा निर्णय आता संपली, टर्म संपली. आता उद्या जरी त्यांना अपात्र ठरवलं तरी देखील उद्याची निवडणूक लढवू शकतात. मग आम्हाला मिळाला कुठे नाही. पण आज आम्ही तुमच्याकडे एका आशेने बघतोय की दिवसा ढवळ्या लोकशाहीचा खून करून चोर बाजार मांडणारे खुनी जर का आमच्या राज्यावरती राज्य करत असतील तर आम्ही कोर्टाकडनं अपेक्षा केल्यानंतर तिथून जर न्याय मिळायला विलंब होत असेल तर दुसरा आम्ही कोणाकडनं अपेक्षा करायची न्यायाची? मी माझ्या जनतेकडनंच करणार. कारण जनताच मग त्याला साक्षीदार आहे. जो गद्दारांनी चोर बाजार मांडलेला आहे संपूर्ण, आणि आता रेवड्या उडवत आहेत. एक तर लुटालूट प्रचंड चाललेली आहे. म्हणजे पुण्यामध्ये लुटतायत, मुंबईमध्ये लुटतायत, सगळीकडे कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर देऊन टाकतायत आणि त्या रूपाने पैसा उभारतात. हाच पैसा या निवडणुकीमध्ये वापरणार आणि हे कमी पडतंय म्हणून आता लाडकी बहीण असेल, आणखीन काही असेल, म्हणजे तुम्ही लाच घेऊन मतं विकत घ्यायला बघताय. महाराष्ट्र स्वाभिमानाने जगणार आहे, भिकेवरती जगणारा महाराष्ट्र नाहीये. महाराष्ट्राला पाहिजे ते हक्काचं पाहिजे. आज सुद्धा त्या माऊलीला आपण मदत केली. शेतकरी काय मागतात ते द्या. त्या माऊलीला 1500 रुपये द्या. तिचा मुलगा येतोय परत. ज्या घरामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, अनेक घरामध्ये बेकार तरुण आहेत. तरुण गेल्या 10 वर्षापूर्वी काय त्यांचं वय होतं, आज त्यांचं काय वय आहे, आणि त्या घरामध्ये तुम्ही त्याच्या बहिणीला, त्याच्या आईला 1500 रुपये देऊन काय सांगणार आहात? 1500 रुपयामध्ये घर चालवणार आहात? मग हक्काचं द्यायचं नाही. जर तुम्ही हक्काचं मागाल तर याद राखा, मोदी आणि अब्दालीची हीच योजना आहे. आम्ही देऊ त्याच्यावरती जगा, पण हक्काचं कमवाल तर आम्ही तुमच्या मागे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय लावू. इकडे स्वाभिमानाने नाही जगायचं, ताटमानेने जगाल तर याद राखा तुरुंगात टाकू. आमच्या समोर याल तर हातामध्ये भिकेचा कटोरा घेऊन आणि खाली मान घालून यायला पाहिजे. हे तुम्हाला मंजूर आहे? आणि ह्यालाच मी म्हणतो, एक तर मी तरी राहीन, नाही तर तू तरी राहशील. आहे ना, ही तर आपली परंपरा आहे. अन्यायाविरुद्ध लढणं. त्याही काळामध्ये आम्ही शाळेमध्ये हे सगळं शिकलो. तुम्ही पण शिकलेला आहात. आपल्या शाळेची पुस्तकं एकच होती, धडे एकच होते. पण नुसते वाचून मार्क मिळवण्यासाठी ते धडे नव्हते, तर आयुष्यामध्ये ते संस्कार गिरवण्यासाठी म्हणून ते धडे होते. लोकमान्य टिळकांना जे म्हणतात असंतोषाचे जनक, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. मग तेच आज आम्ही म्हणतोय. त्या काळामध्ये जसे टिळक हे महाराष्ट्राचे एक मराठी माणूस देशातल्या इंग्रजांच्या विरुद्धचा असंतोषाचा जनक झाला, तसं आज ह्या मोदी शहांच्या हुकुमशाही विरुद्ध माझा महाराष्ट्र आणि माझी शिवसेना ही आजच्या हुकुमशाहीच्या विरुद्धची असंतोषाची जनक आहे. आणि जसं ते म्हणाले होते की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच, तसं आज सुद्धा आम्ही म्हणतोय की होय, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी राखणारच. म्हणून आम्हाला जिंकायचंय. कारण ही नुसती एवढ्या जागा पाहिजेत, तेवढ्या जागा पाहिजेत नाही, मला अख्खा महाराष्ट्र पाहिजे. मला महाराष्ट्राचा काना कोपरा हा स्वाभिमानाने उठलेला पाहिजे, पेटलेला पाहिजे. मला संपूर्ण महाराष्ट्रातल्या दऱ्याखोऱ्यांमध्ये या हुकुमशाही, व्यापारी हुकुमशहांच्या विरुद्ध एक रान किंवा वणवा पेटलेला पाहिजे. आणि ते वणवा पेटवण्याचं काम तुमच्यावरती दिलेलं आहे. आहे हिंमत तुमच्यामध्ये? करणार ती कामं? कारण हातामध्ये तलवार आहे, ठीक आहे, पण ही तलवार जसं त्या मुनगट्टीवाराने आणली, वाघ नख. अहो मुनगट्टीवार, नखाच्या मागे वाघ असतो ना, तेव्हा त्या वाघ नखाला अर्थ असतो. त्या वाघ नखाने अफजल खानाचा कोथळा काढलेले आहेत की नाही हा विषय वेगळा आहे, पण त्या नखाच्या मागे शिवाजी राजा म्हणून वाघ होता, म्हणून त्या नखाला महत्व आहे. आणि त्या नखाच्या मागे जर मुनगट्टीवार असेल तर पेलवतंय का ते तुम्हाला? हा, झेपते का? वाघ नख आणि मुनगट्टीवार कुठेतरी काहीतरी जुळते.
पण तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला त्याच्या गळ्याला नख लावताय, तेव्हा निवडणुकीत वाघनख कशी असतात ती वाघनख ही माझ्या समोर बसलेली आहेत. ही महाराजांची वाघनख, खरी वाघनख ही महाराष्ट्राची जनता आहे. ही शिवाजी महाराजांची वाघनख म्हणजे महाराष्ट्रातली जनता आहे. आणि हीच वाघनख घेऊन उद्याच्या निवडणुकीत हा जो अब्दाली आपल्यावरती चालून आलेला आहे, होय मी त्याला आजपासून अब्दाली म्हणतोय, अहमद शाह अब्दाली म्हणतोय. मला तुम्ही नकली संतान म्हणता तेव्हा लाज नाही वाटत? मला तुम्ही औरंगजेबाचा फॅन क्लब म्हणताना तुमची जीभ नाही अडखळत? मग तुम्ही अहमद शाह अब्दाली असाल आणि आहातच तर मी कशाला घाबरू? हा अहमद शाह अब्दाली पाहिजे का मी पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवणारा अब्दाली पाहिजे, औरंगजेब पाहिजे का छत्रपतींचा महाराष्ट्र हा अभिमानाने स्वाभिमानाने हा असा धगधगत्या निखाऱ्यासारखा भगवा हातामध्ये घेऊन नाचणारा शिवसैनिक पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे. आणि आजचं हे संकलन खूप चांगलं झाले. ही मशाल आता घरोघरी घेऊन जायची आहे. अनेक ठिकाणी मला कल्पना आहे की आपल्या शाखांच्या बोर्डवरती आज देखील धनुष्यबाण आहे. नाही, आता तिकडे मला मशाल पाहिजे. आणि मशाल केवळ बोर्डवर नकोय, मशाल ही आपल्या हृदयात धगधगती पाहिजे. आणि आणखीन एक सांगतोय, फार छान केलेलं आहे, याच्यात कुठेही काही चूक नाहीये, फक्त एक कमी आहे, तो म्हणजे शिवसेनेचा वाघ. जो मुनगट्टीवारकडे नाहीये, जो भाजपकडे नाहीये. तुम्ही नखं घेऊन बसा, पण वाघ माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे आम्हाला ती भीती दाखवू नका. ही निवडणूक तुम्ही कधीही घ्या, ठीक आहे, पावसाचं थैमान आहे, पण त्याच्यानंतर पावसाचं थैमान झाल्यानंतर भगव्याचं थैमान सुरू होईल. भगवं वादळ या महाराष्ट्रामध्ये येईल. आणि अमित शहाना सांगतोय, अब्दालीला सांगतोय की या लोकसभेत जेवढे वळ तुमच्यावरती उमटलेत त्याच्यापेक्षा, जसं संजय तुम्ही बोललात ना, शिवसेना प्रमुख म्हणायचे की माझ्या पाठीवरती आता एवढे वार झालेत की वार करायला जागा नाही, तसं या विधानसभेच्या निकालानंतर अब्दाली तुमच्या भाजपवरती एवढे वळ उठतील की पुन्हा वळ उठवायला जागा शिल्लक नसेल. आणि मग तुमची वळवळ ही महाराष्ट्रामध्ये कायमची गाडली गेलेली असेल. आणि ती गाडण्यासाठी सज्ज व्हा, हातामध्ये मशाल घ्या. आणि ह्या चोर बाजाराला, दरोडेखोरांना जसं औरंगजेबाची कबर तिकडे आपण बांधली, तसेच भाजपची राजकीय कबर या महाराष्ट्रामध्ये बांधा. जय हिंद, जय महाराष्ट्र.